हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळी आम्ही थोडं बाहेर आलो होतो, काम होतं तर. मग काम काही झालं नाही. मग म्हटलं इथं मंदिर आहे तुळजाभवानीचं आणि महादेवाचं, तर दर्शन घेऊन जावं. तर दर्शन घेतलं आणि मग नंतर घरी निघालो आम्ही. घरी आलेली आहे आणि दिवाबत्तीसुद्धा बाकी होती, तर आता दिवाबत्ती करून घेतली आणि भाऊ आलेला आहे तर स्वयंपाक करते. सकाळचा स्वयंपाक झाला होता, टिफिन, आणि आता वरण भाताचं कुकर लावते आणि मग बाकीचा स्वयंपाक करते. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर चला, इथे मी वरण भाताचं कुकर लावून घेते आधी आणि मग रुद्रचासुद्धा टाईम होईल. रुद्रसुद्धा स्कूलमध्ये गेलेला होता. तर चला, पटकन इथं वरण भाताचं कुकर लावून घेते मी. तर इथे सर्वात आधी मी डाळ आणि तांदूळ छान धुवून घेते आणि मग नंतर पाणी टाकून कुकरला लावून देते. तोपर्यंत मग माझी बाकीची कामं आवरतील. माझे कपडे वगैरे सर्व बाकी होतं. मी म्हटलं होतं की आम्ही लवकरच गेलो होतो सकाळी, तर सर्व काम बाकी होतं. तर चला, तरी ते कुकर लावून घेतलेलं आहे आणि मी जाताना सकाळच्या स्वयंपाकाची चहाची वगैरे भांडी घासून गेलते. हे परतचे पडलेत आता एवढे. आणि चला, कपडे धुवून घेते. कपडे पण बाकी होते. सकाळी सगळं काम सोडून तसंच गेलं होतं. तर चला, आवरून घेते पटापट, कपडे धुवून घेते आधी आणि मग नंतर बाकीचा स्वयंपाक करते आणि रुद्राचासुद्धा टाईम होईल. तर चला, आवरून घेते मी आणि मग भेटते तुम्हाला. तर इथे लगेच मी बाकीचं सर्व आवरून घेते. तर ब्लँकेट वगैरे जसं ठेवलं तसंच ठेवलेलं होतं, कारण की मी घडी वगैरे काही केलं नव्हतं. आंघोळ वगैरे करून लगेच बाहेर गेलो होतो आम्ही. तर इथे मी सर्वात आधी बेडशीट चेंज करून घेते. मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी बेडशीट काढतेच आणि दुसरं टाकते. आणि चला, इथं लवकर पटापट कामावरून घेते, कारण की रुद्राचासुद्धा टाईम होत होता. रुद्रला पण आणायला जायचं होतं. तर इथे पटकन सर्व आवरून लगेच झाडू मारून घेते मी. तरी ते झाडू मारून झाल्यानंतर लगेच रुद्रला घ्यायला जाते मी, कारण की रुद्रचा टाईम झालेला होता तोपर्यंत. तर रुद्रला आणायला जाते मी लगेच इथे. तर बघू शकता, मी रुद्रला आणायला आलेली होती इथे आणि मी रुद्रला घेतलं आणि लगेच घरी आली. तर लगेच पुढच्या स्वयंपाकाला लागली. मी येताच दुकानावरून पनीर आणि मटर घेऊन आली होती भाजीसाठी. तर इथे मी कांदे चिरून घेत आहे आणि लगेच कांदा आणि टमाटर चिरून घेतलं मी. आणि ते मी लगेच कढईत कांदा टाकलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडं कांदा झाला की लगेच त्या टमाटर टाकून घेते त्याच्यात. आणि ते मी काजू घेतलेले आहेत पनीरच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. ते सर्व मी टाकून मसाला छान शिजवून घेते आणि तोपर्यंत इकडं पीठसुद्धा मळून घेते. आणि कुकर तर झालेच होतं आपलं, जायच्या आधीच मी कुकर लावून घेतलं होतं, तुम्हाला तर माहितीच होतं. तरी ते लगेच मी ते शिजते तोपर्यंत पीठसुद्धा चुरत होते. तर इथे मी पाण्यात पनीर आणि मटर दोन्हीसुद्धा काढून ठेवते, म्हणजे बर्फ असेल तर ते हे होऊन जाईल. तर इथं माझं पीठसुद्धा चुरून झालेलं आहे आणि मसाला. तर मी इथे बाहेर आहे ना, आमच्या छान कढीपत्ता होता, तर वरणाला फोडणी द्यायसाठी मी तिथूनच कढीपत्ता घेतला तोडून बाहेरचा आणि ते लगेच वरणासाठी फोडणी द्यायला घेतलं मी. पहिलं तेल टाकलं, त्यानंतर कढीपत्ता आणि सुकलेल्या लाल मिरची घेतलेली आहे मी, सुकी लाल, आणि जिरं मोहरीचा तडका देऊन ते टाकून लगेच वरण टाकून घेते आणि झाकण ठेवते त्यावर, म्हणजे छान फोडणी बसते. आणि जेवढ्यानुसार लागेल आपल्याला पातळ त्यानुसार पाणी टाकून घेते. तर लगेच वरण झालेलं आहे. तर सोबतच मी इकडे पनीरची भाजीचा मसालासुद्धा तो काढून घेते. मसाला छान शिजून थंड झालेला आहे, तर तो मसालासुद्धा मिक्सरला फिरवून घेते. आणि ते मी कढई स्वच्छ करून घेतली, त्याच कढईत आपण भाजी फोडणी देऊया. तरी ते मी कढई बारीक गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यातसुद्धा तेल टाकलेलं आहे 2 चम्मच, 2 पळी. आणि जो मसाला आपण मिक्सरला काढून घेतला तो मसालासुद्धा त्यात टाकून घ्यायचा तेलात गरम झालं की. आणि लगेच तो मसाला काय आपण जास्त वेळ भाजायची गरज नाही, कारण की आपण भाजून घेतलेला होता आधी, शिजवून घेतला होता छान. तर त्यासाठी तो भाजायची गरज नाही. तर मी थोडंसं भाजून घेतला 5 मिनटं आणि लगेच त्याच्यात मसाले टाकून घेतले आपले. पनीर मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि काश्मीरी लाल तिखट दोन्हीसुद्धा टाकलं. घरचं तिखट आणि काश्मीरी लाल तिखट, त्याने छान कलर येतो. तरी ते बघू शकता मी सगळं टाकून घेतलं आहे आणि ज्यानुसार आपल्याला ग्रेव्ही लागेल पाणी टाकून घ्यायचं. आणि मग मटर आणि पनीर टाकून दिलं वरतून आणि थोडंसं चाखून बघितलं मीठ वगैरे. तर इथे बघू शकता मी लगेच चपात्यासुद्धा करून घेत आहे, कारण की त्यांना भुकासुद्धा लागल्या होत्या, खूप उशीर झाला होता. तरी ते चपात्यासुद्धा करून घेते मी. माझा भाऊ आणि त्याच्यासोबत एक मित्र आला होता, दोघंजणं, त्यांचा स्वयंपाक करायचा होता.
तर इथे बघू शकता पनीरची भाजी आणि इथे लगेच ताटं वाढून घेतलेली आहे. आणि ही सकाळी मी डब्यालाच दिलेली गवारची भाजी. तर इथे ते जेवत होते, त्यांचे जेवण वगैरे झाले की लगेच मी माझं आवरायला घेतलं किचन. आणि पसारा बघू शकता तुम्ही, भांडी तर खूप झालती कारण की पटापट स्वयंपाक करून नुसते भांडी ठेवत गेलेली होती, तर त्यामुळे भांडी खूप झाली होती. तर इथं लगेच भांड्यांचं खरकटं काढून घेते आणि सर्व भांडी धुवून घेते. आणि ते दोघं आले होते ना, तर माझं सकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता, टिफिनला दिलेला होता टिफिन वगैरे मिस्टरांचा, पण मग त्या दोघांसाठी परत करावा लागला त्यामुळे. आणि सकाळचं किचन वगैरे मी आवरून गेले होते, पण परत तसाच पसारा झाला. तर चला इथे मी सर्व भांडी घासून घेते. आणि सोबतच रुद्राची पण मस्ती चालू होती काहीतरी, त्याला पण बोलत होते. आणि ते दोघंजणं गेले होते, माझा भाऊ आणि ते, कारण की त्यांचं काम होतं इथं थोडंसं, मग ते त्यासाठी गेले होते लगेच जेवण वगैरे करून. थोडा वेळ बसले, त्यांचं जेवण झाल्यावर गप्पा वगैरे केल्या आणि त्यानंतर मी किचन आवरायला घेतलं. म्हणजे तरी 10-15 मिनटं गेले होते आमचे, गप्पा वगैरे मारल्या आणि मग ते गेल्याच्यानंतर मी किचन आवरायला घेतलं. तर चला इथे बघू शकता माझी भांडी झालेली आहेत. लगेच त्या सोबतच मी काय करते, गॅससुद्धा घासून घेते. मी दिवसातून एकदा गॅस घासत असते, रात्री असो या संध्याकाळी दुपारी. तर जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी घासून घेते. तर आता वेळ आहे तर घासून घेते, म्हणजे रात्री घासायची गरज नाही, पुसून घेतलं तरी होऊन जातं. आणि त्यासोबतच मागच्या ज्या स्टाईल आहे त्याच्यावरसुद्धा मसाला उडतो आपला, तर त्यासुद्धा घासून घेते. आणि ते गॅसच्या शेगड्या वगैरे ते सुद्धा घासून घेते, छान धुवून घेते. आणि मग नंतर ते सर्व ठेवून झाल्यानंतर सगळं झालेलं आहे. तर इथं सगळं माझं होतं धुवून वगैरे. इथं मी माठावर पाणी टाकत होते थोडंसं, जेणेकरून थंड राहील माठ. तर इथं वायपरने सुद्धा पाणी काढून घेतलेलं आहे मी. सर्व आवरलेलं आहे. आता स्वयंपाक काढून ठेवलेला आहे मी. संध्याकाळी आता ते होऊन जाईल, भाजी वगैरे चपात्या करावं लागतील फक्त. आणि सगळं किचन झालेलं आहे. रॅकवरचे निम्मे भांडे निघले. तर चला चला रुद्रा, आता पहिले फरशी पुसून घेते मी आणि मग नंतर रुद्राचा टाईम होतो आजचा. तर इथं फरशी पुसायला पाणी घ्यायच्या आधी मी वॉश बेसिन साफ करून घेते, मग पाणी घेऊन फरशी पुसून घेते एकदा मोपनी छान. तर चला फरशी पुसते. फरशी वगैरे सर्व झालेलं आहे आणि बसली थोडा वेळ. तर बघू शकता सर्व साफ एकदम झालेलं आहे, फरशी वगैरे पुसून. आणि आता निवांत बसलेली आहे. आणि आता लगेच रुद्राचा सुद्धा टाईम झालेला आहे आणायला, सोडायचा ट्युशनला. तर त्यालासुद्धा सोडून येते आवरून पटकन, आता आवरती माझं आणि त्यालासुद्धा सोडून येते ट्युशनला. तर कसे वाटले, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हे लाईक शेअर करायसाठी खूप कंजूसीपणा करताय. तर कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ ते सुद्धा नक्की सांगा कमेंट करून. आणि काही चुकत असेल तर ते सुद्धा जरूर सांगा. आणि चला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा. तर तोपर्यंत बाय बाय. आणि तेच व्हिडिओचा एंड करते. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.